सुस्वागतम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केलेला आहे. तर या वर्षी आपले प्रमुख पाहुणे आहेत सोनाली सूर्यवंशी मॅडम. तर त्यांचे मी आपल्या दानवडी गावातून शिंदे वस्तीतील सर्व महिलांमार्फत त्यांचे स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करू. सही सही गवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळेच आजचा कार्यक्रम उजळलेला दिसतो. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपण सर्वांसाठी दिला त्या प्रमुख पाहुण्यांचा वक्त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. आजच्या वक्त्या या सामाजिक कार्यकर्त्या व आदर्श शिक्षक तसेच शिक्षक बँकेचे माजी संचालक श्री रमाकांत पवार सर यांच्या कन्या. अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी घेतलेली आहे. ज्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले तसेच ज्या 16 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. एक आदर्श शिक्षिका व सामाजिक कार्यात आवड असणाऱ्या सौ सोनाली सूर्यवंशी मॅडम आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत. हे आपलं भाग्यच. प्रमुख वक्त्यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे व पुढील कार्यक्रम हाती घ्या. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे दीदा दीदा तू आणि त्यांच्या हातात दे तिथं उभी राहिला इकडे बघा. मला ऐकाय लिंबळकरांचे वाटार कोराळी कापसे आदापुरेडे गाठ्या संदेल व्हायची वाढवणेगाव लोखंडेरोळाला कोरेगाव शेजाराला चव्हाणवाडी चांबारवाडी बुरकुंजवाडी करंजवाडा तेटेकाला दोन्ही रेवड्या कुद्रुक मुद्रुक नदीच्या काठाला नांदल मडवडी निमुलदिरी तारड्याला शिरोडी लिंबुरो पलटणच्या रस्त्याला ऐका पलटण शहर महादांगाला धन दानवे सासवडतील पेटाला आरडगाव तरडगाव हिंगणगाव कापडगाव चारी गावे चारी बाजूला कशी जाव काजला पलीकडे तानाजी तरावडे खाराड्याला 7 बुरुंज वाड्याला खमगाव दिले लंबात्याला भिवाई नांदती नदीच्या दाराला परांता जिंतीच्या पूर्णाला जाडी तोडागाव खांडच्या रानाला पीर लागून पिराचीवाडी बालवडीला दूरदर्शन दुळोबाला पिंपळवाडी काळवाटाला ढोळवाकरी ढेंगड्याला वडगाव दिले टांगड्याला येड्याबाबरी शिरेच्या वाडीला
तरदब तातावडे डोंगराच्या अरसरा राजाळ्याची नाजानुबाई पावती नवसाला वसली गिरवी कदमाला भवाने भक्ताला माळी धनगर लुतबाईला सासकळ बाजी मुलकाला सस्ते जाधव निरगुडीला अरणात वस्ती गोसाव्याची रानात वस्ती मिरड्याची आम्ही जातो बरडला 180 जमीन गोकळी मेकळी राजवडी बिजवडी मारकवडी सवती शिंदेची वाडी भागीवंताची धरमपुरी महादेवाच्या पर्यंतात चांदीचा ग्लास महादेवराच्या नावाला फडजण तालुका केला पास. आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर आम्ही यामध्ये उखाणे महिलांकडून घेत आहोत. तर मी सुमत महिला विनंती करते त्यांनी उखाणा घ्यावा. मी प्रतिभा अर्जुन शिंदे म्हणा दालोली येथील असून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आमच्या शिंदे मळ्यात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. शिंदे मळ्यातील सर्व लेडीज रोज रानात काम करायला जातात. तरी पण हळदी कुंकवाच्या दिवशी सर्व लेडीज कार्यक्रमासाठी दुपारून का होईना पण हजर राहतात. त्यामुळे सर्व महिला या कार्यक्रमाला खूप प्रोत्साहन देतात आणि खूप आनंदाने हा कार्यक्रम साजरा करतात. तरी वस्तीवरील सर्व महिला एकत्र येऊन सर्व खेळ बाकीचे सर्व साजरे करतात आणि प्रोत्साहन देत असतात. मी सुमल शिंदे बोलते. आम्ही रोज रानात काम करतो पण हळदी कुंकाचा असा कार्यक्रम ठेवला की आम्ही सगळी घरी जातो. महिना अजिबात रानात जात नाही. सगळ्या हसून खेळून आम्ही आपले राहतो. आम्ही खेळ खेळतो काय बी असं ठेवलेलं जातं. हळदी कुंकाच्या निमित्त सगळ्यांना साजरा होतो. आम्हाला खूप छान वाटतं. दरवर्षीप्रमाणे आपण आमच्या या दालवडी गावात शिंदे वस्तीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. याच्यामध्ये गावात आमच्या वस्तीवरच्या सगळ्या आबालवृद्ध अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या म्हाताऱ्या बायकांपर्यंत सगळेजण आनंदाने सहभागी होतात. एक त्यांना विरंगुळ्याचा क्षण याच्यामध्ये मिळतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून किंवा रोजच्या कामातून थोडीशी सोडवणूक आणि थोडंसं मनोरंजन या कार्यक्रमामुळे होतं. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आमच्या वस्तीवरील आयोजकांनी राबवलेला आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे दालवडी गावात शिंदे मळ्यात हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याचप्रमाणे सगळ्या महिला रानात जात असून सुद्धा त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणलं की हळदी कुंकवाच्या वेळेत उपस्थित राहतात आणि नंतर त्याचा सगळा आनंद घेतात आणि स्पर्धेत विविध प्रकारचे खेळ घेतले जातात. त्या सहभागी होऊन त्याचा आनंद घेतात. धन्यवाद. संभाजी शिंदे. आमच्या इथे दालवडी शिंदे वस्ती इथे दरवर्षी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा होतो. सामूहिकरित्या हा कार्यक्रम साजरा केला जातो. सर्व महिला एकत्र येतात. एकत्र येऊन एकोप्याने आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी आनंदाने आणि नवीन उमेदीने साजरा करतो. आणि आम्ही नेहमीच कोणीतरी पाहुणे व्यक्ती बोलवतो जेणेकरून आमच्या महिलांना मार्गदर्शन होईल. थोडीफार त्यांच्या म्हणजे त्यांना मदत होईल की चांगलं मार्गदर्शन होईल. आमच्या येथील महिला रोजच शेतात जातात. रोज शेतात काम करतात. मग त्यांना थोडंसं मनोरंजन व्हावं. शहरामध्ये असे कार्यक्रम नेहमीच चालतात. शहरामध्ये नेहमीच असे साजरा होते पण आपल्या खेडेगावामध्ये असे कार्यक्रम साजरे होत नाहीत. म्हणून सर्व महिला एकत्रित याव्यात. त्यांनाही असं जरासं रिफ्रेशमेंट व्हावी म्हणून हा आम्ही छोटासा कार्यक्रम साजरा करतो. आणि सगळ्या महिला उत्स्फूर्तपणे त्यात प्रतिसाद देतात आणि आमचा दरवर्षी हा आनंदाने आणि छान कार्यक्रम साजरा होतो. आपण दालवडी गावामध्ये शिंदे मळ्यात हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करतो. की हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व महिला एकत्र येतात आणि वेगवेगळे खेळ किंवा व्याख्यान आयोजित केले जातात. तरी हा कार्यक्रम कशासाठी आपण साजरा करतो तर सगळ्या महिलांची सुखदुःख किंवा एकमेकींना समजून घेणे, मनातील रुसवे फुगवे हे कमी व्हावेत आणि आपण म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड बोला, तर असंच तिळगुळ गुळासारखं गोड बोलून एकमेकींना प्रोत्साहन करून
प्रत्येकीनं आपापल्या कार्यात यशस्वी व्हावं किंवा कुठल्याही अडचणी असल्या तरी एखाद्या अडचणीत असेल तरी तिला मदत करून तिला पुढेही करून घ्यावं. याच्यासाठी आपण म्हणजे हा कार्यक्रम आपण एक दिवसापुरताच म्हणजे आयोजित म्हणजे करतो, पण त्याचा म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात उपयोग पण केला पाहिजे की प्रत्येक महिलेने किंवा सुनेने सासूला पण म्हणजे व्यवस्थित हे केलं पाहिजे किंवा सासूने पण सुनेला व्यवस्थित आदर दिला पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि सासू सुनांच्यात आणि जावाजावांच्यात पण चांगले संबंध राहावेत. एका घरात आपण राहिलो तरी किंवा सेपरेट राहिलो तरी गोडी गुलाबीने राहावे आणि प्रत्येकाच्या म्हणजे एखादी गोष्ट एखादी चुकली तर तिला ती समजून घ्यावी आणि सासूने पण सुनेला समजून सांगावे. अशा प्रकारे आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करतो आणि ह्या कार्यक्रमातून महिलांना म्हणजे एक आनंद मिळतो की प्रत्येकाच्यात काही ना काही गुण असतात, तर त्या कलागुणांचा पण आपल्याला समज येतो की हा म्हणजे ह्यांच्यात हे गुण आहेत, त्यांच्यात म्हणजे त्यांच्या गुणांना पण प्रोत्साहन भेटतं. खेळाचा कार्यक्रम, संगीत खुर्ची, इतर आपण खेळाच्या स्पर्धा पण ठेवलेल्या आहेत, तळ्यात मळ्यात बाकीच्या स्पर्धा. तर ह्यातून महिलांना वर्षातून एकदा तरी म्हणजे वेगळं काहीतरी असं म्हणजे ही आनंद लुटता यावा यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे शिंदेमळ्यात हा हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करतो. तरी सर्व महिला आमच्या आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात, सगळ्या महिला सहभागी होतात आणि दरवर्षीप्रमाणे ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटतात. तर एवढे मी 2 शब्द बोलून माझे भाषण संपवले. काय बोलायचं असेल तर तुमच्या अडचणीला तुम्हाला थांबायला वेळ अजून मॅडम बोलवलेत ना. सोनाली सूर्यवंशी मॅडम आलेले आहेत. तर त्यांनी एका विषयावर न बोलता प्रत्येक विषयाला स्पर्श घालत प्रत्येक विषयाची आपल्याला समजेल उमजेल अशा भाषेत अगदी गप्पा मारल्या. मार्गदर्शन नाही म्हणणार मी, पण गप्पा मारून त्यांना जे पोहोचवायचं होतं ते पोहोचवलेलं आहे. त्याच्यापैकी आपण काय घ्यायचं, आपण आपल्यात काय बदल घडवायचं ते आपल्यावर आहे. त्यांनी आजची त्रिसूत्री सांगितली की 24 तासाचं तुम्ही आजचे 3 भाग करा, 8-8 तासांचा, आणि त्याचं नियोजन करा. तसंच प्रत्येक कामाची स्वतःपासून सुरुवात करा. पहिल्यांदा स्वतःला ओळखा, स्वतःचं पोटेन्शियल ओळखा आणि दुसऱ्याशी कम्पेअर न करता आपल्या जवळ जे आहे ते ओळखलं तर आपली प्रगती नक्की होणार आहे. आणि सगळ्या शेवटी मी आभार मानेन. विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या मान्यवरांचे आभार. वादळांना झेलण्याची साहस देणाऱ्या सोनालीताईंच्या शब्दांचे आभार. तुमच्यासारख्या संयमी श्रोत्यांचे आभार. नियोजकांच्या युक्तीचे आभार आणि उदात्त व उत्तम विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे आभार. या कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार आणि सर्वात शेवटी तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार. तसेच या कार्यक्रमाला आयोजक जे म्हणजे मनापासून झटून कार्यक्रम करतात त्याला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांची साथ त्यांना मिळत राहील अशी मी त्यांना ग्वाही देते. धन्यवाद. मॅडम फलटणवरून येऊन त्यांनी एवढं सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरोग्याबद्दल एवढं चांगलं 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या सगळ्यांना. मी पण ते सांगणार होते, आता पुई एवढं बोलले म्हणून मी आले समोर, पण त्यांनी मला जे बोलायचं होतं ते सगळं त्यांनी अजून चांगल्या शब्दात तुम्हाला समजेल अशा शब्दात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. सगळ्यांनी रोज थोडस प्राणायाम करावा किंवा काय करावं, स्वतःच्या शेतातल्या कामाच्या आणि स्वयंपाकातून घरच्या कामातून थोडस तरी वेळ काढून अर्धा ते 1 तास वेळ काढून तुम्ही योगा प्राणायाम करणं महत्वाचं आहे. आणि स्वतःचं खाणं पिणं बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्यांची पण तुम्ही काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. थँक्यू.
All right, ladies and gentlemen, let me see. It's a baby party's on, tell me cause, and
सर थोडं लवकर. Exclusive. Now stand. Oh my God.